उठलो. मग मी तात्काळ गमन केले, शामरावही बाहेर आले. होते नुकतेच स्नान केले, नेसत ठेले धोतर. नुकतेच झाले होते स्नान, धूत वस्त्र परिधान करून. होते उठलो. मग मी तात्काळ गमन केले, शामरावही बाहेर आले. होते नुकतेच स्नान केले, नेसत ठेले धोतर. नुकतेच झाले होते स्नान, धूत वस्त्र परिधान करून. होते घालेच झाले होते स्नान, धूत वस्त्र परिधान करून. होते घालीत धोतराची चूण, मुखे गुणगुण नामाची. म्हणती काय मध्येच कोठे, मशिदीतून आलात वाटे. चर्येवरी का चंचालित धोतराची चूण, मुखे गुणगुण नामाची. म्हणती काय मध्येच कोठे, मशिदीतून आलात वाटे. चर्येवरी का चंचलता उमटे, ऐसे एकटे का आज. या बैसा मी आताच न्हालो, हा पहा धोतर चुणीत आलो. जातो देवावर पाणी घालो, समजा परतलो ऐसाची. आपण करिता तांबूल भक्षण, तो मी सारितो पूजा विधान. करू मग वार्ता सावधान, समतो मी सारितो पूजा विधान. करू मग वार्ता सावधान, समाधान पूर्वक. माधवराव घरात जाती, मग तेथेच खिडकीवरती. होती नाथ भागवताची पोथी, सहज हाती घेतली समाधान पूर्वक. माधवराव घरात जाती, मग तेथेच खिडकीवरती. होती नाथ भागवताची पोथी, सहज हाती घेतली. यदृच्छेने ग्रंथ उघडला, अकल्पित जेथे आरंभ केला. प्रातःकाळी जो अपूर्ण टाकिला, वाचावया आला तोच भाग. अति आश्चर्य मना वाटले, प्रातःकाळी वाचन जे हेळसिले. बाबांनी ते संपूर्ण करविले, वरी लाविले नियमन. बाबांनी ते संपूर्ण करविले, वरी लाविले नियमन. नियमन म्हणजे नियमे वाचन, न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन. अपुरे टाकून नियमितोपासन, स्थानापासून चळू नये. अपुरे टाकून नियमितोपासन, स्थानापासून चळू नये. आता थोडीशी उपकथा, ओघास आली नये टाकिता. श्रोता परिसावी सादरता, या नाथ भागवता संबंधे. ते हे नाथ भागवत, गुरु भक्ती रसे परिप्लुत. साई कृपा पात्रभूत, नित्य दीक्षित वाचिती. जगदुद्धाराची या कारणे, ब्रह्म्या ठाई जे नारायणे. पेरिले ते मग नारद क्षेत्री त्या, ब्रह्म्या ठाई जे नारायणे. पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने, बीज आणिले कणसासी. जया क्षेत्राची दशलक्षणी, केली संवगणी बादरायणी. शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणे, बीज आणिले कणसासी. जया क्षेत्राची दशलक्षणी, केली संवगणी बादरायणी. शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणी, केली निवडणी कणसांची. स्वामी श्रीधरे मारले हडपणी, केली निवडणी कणसांची. स्वामी श्रीधरे मारले हडप, स्वामी जनार्दने केले माप. रसभरित पक्वान्ने उमाप, नाथ प्रताप भोजन. स्कंध एकादश त्यातील जाण, भक्ती प्रेम सुखाची खाण. ते हे 32 खणी वृंदावन, नित्य वाचन दीक्षिता. दिवसा तयाचे करीती निरूपण, रात्रौ वाचिती भावार्थ रामायण. हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून, रात्रौ वाचिती भावार्थ रामायण. हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून, जाहला प्रमाण दीक्षिता. भक्ती सुखामृताचे सार, ज्ञानेश्वरीचा द्वितीयावतार. तो हा नाथांचा मूर्त उपकार, महाराष्ट्रावर उदंड. करोनिया प्रातस्नान, नित्यनेम साई पूजन. अन्य देव देवतार्चन,
नैवेद्य निरांजन उरकता मग श्रोता समवेत सविस्तर पयः प्रसाद रांजन उरकता मग श्रोता समवेत सविस्तर पयः प्रसाद अल्पाहार सारो नित्यक्रमानुसार पोथी सादर वाचिती जया गोडिये सहस्र पारायणे भगवत परायण तुकाराम उठलो मग मी तात्काळ गमन केले शामरावही बाहेर आले होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर नुकतेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज या बैसामी आताच नव्हेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचालो हा पहा धोतर चुणीत आलो जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची आपण करिता तांबूल भक्षण तो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समतो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला प्रातःकाळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रातःकाळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये आता थोडीशी उपकथा ओघास आली नये टाकिता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये हे नाथ भागवत गुरु भक्ती रसे परिप्लुत साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती जगदुद्धाराची या कारणे ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्या ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कणसासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी शुके परीक्षिताच्या खळ्यात मळ उठलो मग मी तात्काळ गमन केले शामरावही बाहेर आले होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर नुकतेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून होते घालेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचालित धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज या बैसामी आताच नालो हा पहा धोतर चुणीत आलो जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची आपण करिता तांबूल भक्षण तो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समतो मी सारितो पूजा विधान
करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक. माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली समाधान पूर्वक. माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली. यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला. प्रातःकाळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग. अति आश्चर्य मना वाटले प्रातःकाळी वाचन जे हेळसिले. बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन. बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन. नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन. अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये. अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये. आता थोडीशी उपकथा ओघास आली नये टाकिता. श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे. ते हे नाथ भागवत गुरु भक्ती रसे परिप्लुत. साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती. जगदुद्धाराची या कारणे ब्रह्म्या ठाई जे नारायणे. पेरिले ते मग नारद क्षेत्री त्या ब्रह्म्या ठाई जे नारायणे. पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कणसासी. जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी. शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणे बीज आणिले कणसासी. जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी. शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणी केली निवडणी कणसांची. स्वामी श्रीधरे मारले हडपणी केली निवडणी कणसांची. स्वामी श्रीधरे मारले हडप स्वामी जनार्दने केले माप. रसभरित पक्वान्ने उमाप नाथ प्रताप भोजन. स्कंध एकादश त्यातील जाण भक्ती प्रेम सुखाची खाण. ते हे 32 खणी वृंदावन नित्य वाचन दीक्षिता. दिवसा तयाचे करीती निरूपण रात्रौ वाचिती भावार्थ रामायण. हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून रात्रौ वाचिती भावार्थ रामायण. हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून जाहला प्रमाण दीक्षिता. भक्ती सुखामृताचे सार ज्ञानेश्वरीचा द्वितीयावतार. तो हा नाथांचा मूर्त उपकार महाराष्ट्रावर उदंड. करोनिया प्रातस्नान नित्यनेम साई पूजन. अन्य देव देवतार्चन नैवेद्य निरांजन उरकता. मग श्रोता समवेत सविस्तर पयः प्रसाद रांजन उरकता. मग श्रोता समवेत सविस्तर पयः प्रसाद अल्पाहार. सारो नित्यक्रमानुसार पोथी सादर वाचिती. जया गोडिये सहस्र पारायणे भगवत परायण तुकारामा उठलो. मग मी तात्काळ गमन केले शामरावही बाहेर आले. होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर. नुकतेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून. होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची. म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे. चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज. या बैसामी आताच नव्हेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून. होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची. म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे. चर्येवरी का चंचालो हा पहा धोतर चुणीत आलो. जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची. आपण करिता तांबूल भक्षण
तो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समतो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला प्रातःकाळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रातःकाळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये आता थोडीशी उपकथा ओघास आली नये टाकिता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये हे नाथ भागवत गुरु भक्ती रसे परिप्लुत साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती जगदुद्धाराची या कारणे ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्या ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कणसासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी शुके परीक्षिताच्या खळ्यात मळतेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचालित धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज या बैसामी आताच नालो हा पहा धोतर चुणीत आलो जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची आपण करिता तांबूल भक्षण तो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समतो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला प्रातःकाळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रातःकाळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये आता थोडीशी उपकथा ओघास आली नये टाकिता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते हे नाथ भागवत गुरु भक्ती रसे परिप्लुत साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती जगदुद्धाराची या कारणे ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्या ब्रह्म्या ठाई जे नारायणे
पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कणसासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणे बीज आणिले कणसासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणी केली निवडणी कणसांची स्वामी श्रीधरे मारले हडपणी केली निवडणी कणसांची स्वामी श्रीधरे मारले हडप स्वामी जनार्दने केले माप रसभरित पक्वान्ने उमाप नाथ प्रताप भोजन स्कंध एकादश त्यातील जाण भक्ती प्रेम सुखाची खाण ते हे 32 खणी वृंदावन नित्य वाचन दीक्षिता दिवसा तयाचे करीती निरूपण रात्रौ वाचिती भावार्थ रामायण हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून रात्रौ वाचिती भावार्थ रामायण हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून जाहला प्रमाण दीक्षिता भक्ती सुखामृताचे सार ज्ञानेश्वरीचा द्वितीयावतार तो हा नाथांचा मूर्त उपकार महाराष्ट्रावर उदंड करोनिया प्रातस्नान नित्यनेम साई पूजन अन्य देव देवतार्चन नैवेद्य निरांजन उरकता मग श्रोता समवेत सविस्तर पयः प्रसादांजन उरकता मग श्रोता समवेत सविस्तर पयः प्रसाद अल्पाहार सारो नित्यक्रमानुसार पोथी सादर वाचिती जया गोडिये सहस्र पारायणे भगवतपरायण तुकारामा उठलो मग मी तात्काळ गमन केले शामरावही बाहेर आले होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर नुकतेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज या बैसामी आताच नहेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचालो हा पहा धोतर चुणीत आलो जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची आपण करिता तांबूल भक्षण तो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समतो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला प्रातःकाळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रातःकाळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये आता थोडीशी उपकथा ओघास आली नये टाकिता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये हे नाथ भागवत गुरु भक्ती रसे परिप्लुत साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती जगदुद्धाराची या कारणे
ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्या ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कणसासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी शुके परीक्षिताच्या खळ्यात मळ